आज आणि उद्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं। तर आज आणि उद्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज आहे। पुढचे 2 दिवस त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार आहे। आज आणि उद्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे पावसासोबतच वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर घालणारी ही बातमी। सतर्कता बाळगण्याचं आवाहन यानंतर प्रशासनाने केलं। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहे। जितेंद्र, कोणकोणत्या भागासाठी हवामान खात्याकडून हा इशारा देण्यात आला आहे? गुरु, आपण पाहिलेलं आहे की मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यातही गारपीट आणि अवकाळीचा फटका बसतोय विदर्भात। संपूर्ण विदर्भात हा इशारा आहे। यात प्रामुख्याने नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे। कालही अवकाळी आणि गारपिटीने मोठा तडाखा बसलेला होता। नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर वीज कोसळून 5 जनावरांचा मृत्यू झालेला आहे, तर काही तालुक्यांना गारपीटही बसलेली आहे। त्यामुळे आता पारा देखील घसरलेला आहे। भर उन्हाळ्यामध्ये पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत असल्याने वातावरणात भलेही गारवा आला असला मात्र त्याचा फटका जो आहे तो सामान्य नागरिक आणि जनावरांनाही बसतोय। आता पुढील 1 आणि 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या हा इशारा आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। गुरु, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज आणि उद्या विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन हे प्रशासनाकडून केलं जातं। आज आणि उद्या 2 दिवस विदर्भवासियांसाठी चिंतेचे।